शब्दांच्या पलीकडले या मालिकेत आपलं मनपूर्वक स्वागत आहे. काही अजरामर गीतांचा भावार्थ जाणून घेण्याचा किंबहुना त्या शब्दांच्या पलीकडचा अर्थ उलगडण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. या कार्यक्रमाची कल्पना, लेखन आणि मांडणी गिरीश घाटे यांनी केली आहे. तर चला ऐकूया शब्दांच्या पलीकडले. नमस्कार श्रोते हो. गजबजलेलं रेल्वे स्टेशन, दुपारची वेळ, प्लॅटफॉर्मवर धावपळ आहे, गाडी सुटायची घाई. त्या गर्दीत एक तरुण कवी शांतपणे बसलेला आहे. एक नवविवाहित मुलगी सासरी जाण्यासाठी रेल्वेत बसत आहे. तिला निरोप द्यायला तिची आई आली आहे. गाडीची शिट्टी होते आणि अचानक मुलगी आईला घट्ट मिठी मारून रडू लागते. त्या आईच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. पण स्वतःचं दुःख गिळून ती आपल्या लेकीला समजावत म्हणते, गंगा यमुना डोळ्यांत उभ्या का? जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी राहा. त्या आईच्या मुखातून सहज बाहेर पडलेले हे शब्द त्या तरुण कवीच्या मनाला भिडतात आणि त्याच क्षणी त्याच्या मनात एका अजरामर गीताचा मुखडा जन्म घेतो. तो कवी म्हणजे पी. सावळाराम. नमस्कार. शब्दांच्या पलीकडले या मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत प्रत्येक मराठी माणसाचे डोळे ओलावून टाकणारं गीत, गंगा जमुना डोळ्यात उभ्या का. या गाण्याचे गीतकार आहेत पी. सावळाराम आणि संगीत दिलं आहे वसंत प्रभूंनी. हे गाणं ऐकताना पहिल्यांदा जाणवतं ते पाठवणी करणाऱ्या आईचं दुःख. पण थोडं पुढे जाऊन शब्द ऐकले की लक्षात येतं, या प्रसंगात फक्त दुःख नाहीये, आनंदही आहे. आपल्या लेकीचा सुखी संसार सुरू होत असल्याचा. कडकडुनी तू मिठी मारता बाळे, बालपण आले आले घुमवित घुंगूर वाळे. मुलीनं घट्ट मिठी मारताच आईला तिचं संपूर्ण बालपण आठवतं. घरभर पळणारी आणि पायातल्या पैंजणांच्या आवाजात घर दुमदुमवणारी ती लहानगी. एका क्षणात सगळं डोळ्यांसमोर उभं राहतं. आठवले सारे सारे गहिवरले डोळे, कढ मायेचे तुला सांगतीचा. आईचे डोळे पाणावले आहेत, तरीही तिची माया मुलीला निश्चयानं सांगते आहे, मुली तू आता निशंक सासरी जायला निघ. आणि मग पुढे आई म्हणते, दारात उभी राहिली खिलारी जोडी, बघ दीर धाकले बसले खोळंबून गाडी. पहा काय सुंदर कविकल्पना आहे ही. तो काळ असा होता जेव्हा खिलाऱ्या बैलांची जोडी म्हणजे घरच्या सुबत्तेचं आणि प्रतिष्ठेचं प्रतीक मानलं जायचं. दारात उभी असलेली ती खिलारी जोडी जणू आईला सांगते आहे, तुझी मुलगी आता सुखी घरात चालली आहे. आणि गाडी हाकायला बसला आहे धाकटा दीर, म्हणजे त्या घरात आपलेपणा आहे, नाती जपणारी माणसं आहेत. सावळारामांनी केवळ 2 ओळीत आईच्या मनातलं समाधान आणि आनंद किती अप्रतिम उभा केला आहे. पूसग डोळे या पदराने सावर ही साडी, रूप दर्पणी मला ठेवूनी जा. मुलीच्या डोळ्यात अश्रू पाहून आई स्वतःचा पदर पुढे करते. आई तिला सांगते आहे, स्वतःला सावर. तू माझ्यापासून दूर जात असलीस तरी तुझ्या मनाच्या आरशात माझं प्रतिबिंब कायम तुझ्याबरोबर राहील. पुढच्या कडव्यात आई मुलीला भविष्याकडे पाहायला शिकवते. मोठ्यांची तू सून पाटलीण मानाची, हसले तुझे ग हिरवे बिलवर लगीन चुडे. आई म्हणते, तू आता मोठ्या घरात जात आहेस. तुझ्या रूपानं, तुझ्या सौभाग्यानं त्या घरात सुख समृद्धी फुलणार आहे. आणि मग ती अत्यंत हळव्या स्वरात सांगते, बघू नकोस मागे मागे लाडके, बघ पुढे, नकोस विसरू परी आईला जा. आई मुलीला मागे वळून नको असं सांगत आहे. उलट ती म्हणते, आता पुढचं आयुष्य आनंदानं जग, नव्या नात्यांना आपलंसं कर. माझी माया तुझ्या पाठीशी कायम उभी आहे, हे गृहीत धरून निःशंकपणे सासरी नांद.
एका बाजूला मुलीपासून दूर होण्याचं दुःख, तर दुसऱ्या बाजूला तिच्या उज्ज्वल भवितव्याचं समाधान. या दोन परस्पर विरोधी भावना सावळारामांनी किती सुंदरपणे उभ्या केल्या आहेत. कदाचित म्हणूनच हे गाणं काळाच्या पलीकडे गेलं. आज काळ बदलला, पिढ्या बदलल्या, पण मुलीच्या पाठवणीच्या वेळी आईबापाच्या डोळ्यांत उभ्या राहणाऱ्या त्या गंगा जमुना मात्र आजही तशाच आहेत. श्रोतेहो, पुढच्या वेळी हे गाणं ऐकाल तेव्हा फक्त त्याची चाल ऐकू नका, त्या शब्दांमधली आई ऐका, तिचं प्रेम ऐका. मग हे गाणं केवळ गाणं राहणार नाही, तो एक अनुभव बनेल. पुन्हा भेटूया अशाच एका अर्थपूर्ण गीतासोबत.